हुकमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. तर इकडे इंद्रा आणि त्यासोबतच राणी हे दोघेही साडीच्या दुकानामध्ये अडकलेले असतात. खरं तर त्यांना शोधत शोधत कोणीही येत नाही आणि अर्धरात्रही झालेली असते. खरं तर आता इंद्राला भूक लागलेली असते आणि त्यासोबतच राणीला पण त्याच्यासोबतच भूक लागते. ते दोघंही आता सगळीकडे शोधत असतात की इथे कुठे काय खायला वगैरे मिळेल का म्हणून ते शोधता शोधता आता दोघेही किचनच्या जवळ जाऊन पोचतात. तेव्हा इथे राणीला बिस्किटचा पुडा सापडतो आणि किचनमध्ये चहापत्ती साखर वगैरे सापडते. तेव्हा राणी ही मात्र इंद्राला म्हणते की सर, तुम्ही 2 मिनटं थांबा, मी लगेचच जाते आणि एक कोरा चहा आपल्यासाठी करून आणते, म्हणजे आपण चहा आणि बिस्किट वगैरे खाऊ. तेव्हा इकडे राणी ही किचनमध्ये जाते आणि इंद्रा आणि त्यासोबतच तिला म्हणतो की कोरा चहा हे काय असतं. तेव्हा राणी म्हणते की कोरा चहा मी माझ्या माहेरी प्यायचे. खरं तर आमच्याकडे दूध आणायचे पैसे नसायचे, म्हणूनच आम्ही कोरा चहा प्यायचो, असं म्हणून खरं तर राणीला असं इंद्रा जी आहे ती सांगत असतो. तेव्हा इकडे खरं तर इंद्राला तिचा कॉन्सेप्ट काय असतो हा कळत नाही. इंद्राला कळत नाही. राणीला म्हणतो की तुला जे करायचं आहे ते कर, असं म्हणून तो तिथून मी बघतो आपल्याला कुठे सिटिंग अरेंजमेंट होती का असं म्हणून तो खरं तर तिथून निघून जातो आणि बसायची व्यवस्थाही शोधत असतो. इकडे जी राणी असते ती खरं तर आता मस्तपैकी चहा आणि त्यासोबतच जे बिस्किट असतात ते घेऊन येते. तेव्हा इकडे खरं तर आता इंद्रा राणीला म्हणतो की तू हे कसं काय खाऊ शकतेस म्हणून. तेव्हा इकडे राणी जी आहे ती खरं तर तिचे सगळे परिस्थिती जी असते ती सांगत असते की कसं आम्ही गरीब होतो आणि आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलो आहे म्हणून. आम्ही साधं दुकानामधून तरी जायचो तरीसुद्धा आम्हाला हकलून द्यायचे, कारण की तू चांगला नाही आहेस, तू भिकारी आहेस असं म्हणून आम्हाला हकलून द्यायचे. आम्ही चणे-फुटाणे खायचो, पोटावर कधी कधी गाठ भरायचो किंवा पाणी पिऊन तसंच, किंवा कधी कधी सांगायचो की आम्हाला भूकच नाही आहे, म्हणजे उरलेलं जेवण जे आहे ते पुढच्या वेळेला पण कामी येईल, या सगळ्या गोष्टीमधून आम्ही गेलो आहोत, असं म्हणून खरं तर राणी तिचा सगळा संघर्ष इंद्राला सांगत असते. इंद्राला सगळ्या गोष्टी आठवतात की कसं राणी जी आहे ती कुठून गेली आहे आणि राणी जेव्हा फॅक्टरीमध्ये काम करायला यायची तेव्हा इंद्रा कसं आणि काय हुकमं गाजवायचा त्यांच्यावरती, या सगळ्या गोष्टी पण आता इंद्राला रिअलाईज व्हायला लागतात. खरं तर इथे इंद्राला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात की राणी ही सुद्धा एक कामगार होती माझ्या फॅक्टरीमध्ये. तर राणी सांगते की सर, तुमच्या फॅक्टरीमध्ये पण जेवढे पण कामगार आहेत त्यांच्या पण आयुष्यात कुठले संघर्ष आणि कुठले प्रोत्साहन चालू आहेत म्हणून, आणि त्यासोबतच त्यांचे कष्ट हे मेहनत हे ते कशासाठी घेतात ह्याच्यावरती आपल्याला नेम नाही, असं म्हणून खरं तर राणी ही इंद्राला सांगत असते. इंद्राला तेव्हा कळतं की राणीच्या बोलायचं महत्त्व काय असतं ते. इकडे दुसरीकडे विक्रांत आणि उर्मिला हे दोघेही बोलत असतात की कशी राणी जी आहे ती आता तिथे अडकलेली आहे, आणि त्यासोबतच विक्रांत पण बोलत असतो की इंद्रा जो आहे तो खरं तर मला असं वाटतं की फॅक्टरीमध्ये गेला आहे आणि फॅक्टरीमध्ये त्याचं नक्कीच काही ना काहीतरी महत्त्वाचं काम असेल, आणि ते काम हे आता मला खरंच शोधून काढावंच लागेल की नेमकं त्याचं काम काय आहे ते. इकडे खरं तर आता राणीला सगळ्या गोष्टी सांगून झाल्यावरती इंद्रा इमोशनल झालेला असतो. त्यासोबतच त्याला कळतं की मी कसं आणि काय हे माझ्या फॅक्टरीमधल्या कामगारांना बोलतो. दुसरीकडे विक्रांत त्याला कॉल येतो एक, आणि तो कॉल उचलत्या क्षणी त्याला असं कळतं की हे कसं पॉसिबल आहे की इंद्रा जो आहे तो फॅक्टरीमध्ये नाही आहे, म्हणजे इंद्रा नक्की गेला तर कुठे गेला आहे म्हणून. तेव्हा इकडे सगळेजण आता टेन्शनमध्ये येतात. उलट मालती जी असते ती पण आता टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे उर्मिला ही झोपून गेलेली असते, तर विक्रांत पण झोपायला जाणारच असतो. इतक्यातच मालती ही त्या दोघांच्या दरवाजा ठोकते आणि आतमध्ये येते आणि विक्रांतला विचारते की विक्रांत, हे सगळं काय चाललं आहे? इंद्रा कुठे आहे? इतकी रात्र झाली आणि अजूनही इंद्रा जो आहे तो आलेला नाही आहे. मला खरंच खूप काळजी वाटते आहे. आपण लवकरात लवकर शोधून काढूया की नेमका इंद्रा जो आहे तो कुठे गेला आहे म्हणून, कारण राणी जी आहे ती खरं तर मला माहिती आहे कुठे आहे म्हणून, असं म्हणून ती खोलीच्या बाहेर निघून जाते. इथे खरं तर प्लॅन असतो
की राणीचं जे काय झालंय ते मी सगळं मालतीच्या अंगावरती ढकलणार आहे. हे ऐकून मात्र विक्रांतला प्रचंड आनंद होतो. त्याला असं वाटतं की बरं होईल, इथे राणीसोबत जे काय झालंय हे जर आबासाहेबांना समजलं तर आबासाहेब हे जे आहेत ते मालतीवरती चिडतील आणि त्या दोघांमध्येही खूपच मोठा वाद होईल. असं म्हणून ते दोघंही आता मज्जा घेत असतात. या सगळ्या गोष्टीचा त्यांना तर मात्र चांगलाच उलगडा झालेला असतो. दुसरीकडे इंद्रा आणि राणी जे आहेत ते आता झोपायची व्यवस्था करत असतात. इंद्राला आता कळत नाही की आता काय करायचं ते. तेव्हा राणी म्हणते की टेन्शन घेऊ नका सर, आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी सापडेल ज्याच्यावरती आपण झोपू शकतो. असं म्हणून राणी जी आहे ती खरं तर आता ती पण शोधू लागते आणि इंद्रा पण शोधू लागतो. इथे राणीला व्हाईट कलरची बेडशीट सापडते. ती घेऊन खरं तर ती जाणारच असते. इतक्यातच तिला असं वाटतं की इंद्राणी हा तिचा मागून पदर पकडलेला आहे. पण खरं तर तो पदर जो असतो तो खरं तर एका स्टॅच्यूमध्ये अडकलेला असतो आणि इंद्रा हा तिच्या चेहऱ्याच्या समोर उभा असतो. खरं तर तिला कळतं की नेमकं काय झालं आहे ते. तर इंद्राला असं वाटतं की राणी ही काहीही विचार करते. तर इकडे राणी आणि त्यासोबतच इंद्रा जो आहे ते आता मस्तपैकी एक छान असा बेड बनवतात आणि त्याच्यावरती झोपी जातात. इथे राणीला तिच्या लहानपणाची गोष्ट आठवते आणि तिथे बाजूला असलेले एक छान छोटेसे भावला आणि भावली ती बाजूला घेऊन झोपते. त्यासोबतच ती इंद्राला विचारते की सर, आपण जर लहानपणी भेटलो असतो तर तुम्ही कसं रिॲक्ट झाला असता. तेव्हा राणी ही सांगत असते इंद्राला. तेव्हा इंद्रा जो असतो तो म्हणतो की कसं नाही, खरं तर मी नॉर्मल रिॲक्ट झालो असतो. मुळात आपण लहानपणी कसं भेटलं असतो, कारण मी लहानपणी इकडे नव्हतोच. असं म्हणून खरं तर इंद्रा हा राणीला सांगत असतो. तेव्हा इकडे राणी जी असते ती सगळ्या गोष्टी या इंद्राला रात्रभर शेअर करत असते. असंच शेअर करता करता इकडे राणी जी आहे ती आता इंद्राला सांगत असते तिच्या लहानपणी घडलेल्या सगळ्या छोट्या छोट्या घटना. इथे खरं तर इंद्राला खूपच जास्त आवडत असतं की राणी ज्या प्रकारे त्याच्याशी बोलते म्हणून, आणि तिचं बोलणं पण इंद्राला प्रचंड आवडलेलं असतं. इथे राणी ही लहानपणीच्या प्लस मोठी झालेल्या सगळ्या गोष्टी ह्या इंद्रासोबत शेअर करत असते. इथे खरं तर इंद्राला अजिबातच काहीच वाटत नाही, कारण की आता त्याला राणीची बडबडायची सुद्धा सवय झालेली असते आणि त्यासोबतच ते दोघेही हळूहळू झोपी जातात आणि आजचा भाग समाप्त होतो.